मित्रांनो हातावरती घेतलाय मसाला हा मी, हा. तुम्ही समोर बघू शकता. तर भाजीसाठी हा मसाला वापरला जातो. हो. ही पातेल्यामध्ये जी दिसते भाजी हा, मित्रांनो, ती भाजी. वड्यासाठी वापरली जाते. वड्यापासून आणि ही याला रेग्युलर येलो भाजीपेक्षा ही थोडीशी थोडी रेडिश वाटते. लालसर असते, याला नट्स मित्रांनो असतात. आता आपण आलोय कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेच्या पाठीमागच तुकाराम वडा सेंटर नावाचं एक वडा सेंटर आहे. आणि मित्रांनो कोल्हापूरमध्ये इथले वडे खूपच फेमस आहेत. इथं वड्याबरोबरच मित्रांनो पॅटीस, कांदा भजी आणि बटाटे वडा खूपच फेमस आहे. तर इथले वडे कसे केले जातात ते बघूयात. बाकीचे पदार्थ कसे केले जातात, वड्याचा रेट काय आहे, कशा पद्धतीने सर्व केलं जातं ते बघूयात. आणि आलेल्या लोकांची गप्पा पण मारूयात. चला तर मग. खूपच फेमस आहे. समोर मिळणारे पदार्थ आणि त्यांचे रेट तुम्ही इथं समोर बघू शकता. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही सगळे ते चेक करू शकता. जशी मित्रांनो बाहेर टेबलला गर्दी असते, तशीच इथं आतमध्ये सुद्धा खचाखच गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. 4 वाजत आलेत आणि संध्याकाळच्या नाश्त्यासाठी इथं बरेच लोक गर्दी करतात. तर दादा नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपला वडा कोल्हापूरमध्ये खरंच फेमस आहे. कारण दोघा ठिकाणी मला कॉमेंट करून सांगितलं होतं की तुकाराम वडा सेंटरचा व्हिडिओ करा. हा वडा इतका फेमस असण्याचं कारण काय आहे? आपल्या वड्याची क्वालिटी म्हणजे आतमध्ये लाल भाजी जी असते आपली, बर ती आपली बेडगी मिरची असते ना, बर त्याचा भरडा केला जातो. बर त्याच्यापासून ती भाजी बनवली जाते. बर 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 ही भाजी आहे ना, आपल्या कोल्हापूर म्हणण्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात हा तुम्हाला कुठेही दुसरीकडे मिळणार नाही. फक्त तुकाराम वडावरतीच ती भाजी मिळेल. वडावाल्याकडेच मिळणार. बर आता आपल्या स्टॉल वरती काय काय असतं आणि रेट जरा सांगा. आता रेग्युलर आपल्याकडे वडा असतो, बर मिरची भजी, ओके. कांदा भजी, ओके परत बटाटा भजी, ओके शाबू वडा, हा. परत पाव टोस्ट असतो, मसाले टोस्ट. आता आपल्या वड्याची जी फेमस भाजी आहे ती जरा आम्हाला दाखवा कशा पद्धतीने ती केली जाते. ओके बघू शकता पातेले. ही पातेल्यामध्ये जी दिसते भाजी हा, मित्रांनो ती पातेली. वड्यासाठी वापरली जाते. वड्यापासून आणि ही याला रेग्युलर येलो भाजीपेक्षा ही थोडीशी थोडी रेडिश वाटते. लालसर असते, याला नट्स असतात. ओके लाल मिरचीचे नट्स असतात त्याला, ओके त्यामुळं म्हणजे चिली फ्लेक्स जसं म्हणतो चिली तशी दिसते. अगदी बरोबर. आणि हे समोर बघतोय हा, तसे हे गोळे करून घेतले त्या जातात. गोळे करून तयार केलेली भाजी आहे. कोल्हापूर मधल्या फेमस तुकाराम वडा सेंटर वरती आता आपण आलोय. आणि दादानी सांगितलं तशी ही भाजी युनिक आहे. रेग्युलर वड्यासारखी भाजी नाही आहे. ही लालसर मसाल्याची भाजी आहे आणि त्यासाठी तिथं गर्दी होते. आता आपण वड्याची प्रोसेस बघतोय. सगळ्यात सुरुवातीला तर डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ येईल. आता सोडा आहे हा. हे काय चवीप्रमाणे मीठ आहे. ओके आणि हे तेलाचं थोडं मोहन टाकलं जाईल. ओके तर कडकडीत मोहन टाकलेलं आहे तेलाचं आणि त्यामध्ये आता पाणी ऍड केलेलं आहे. दादा डाळीचं पीठ कसं तयार करून तुम्ही हे करता की काय करून? स्वतःचीच मिल आहे. बर स्पेशल डाळ घेऊनच तयार केलं जाते. ओके ओके मित्रांनो समोर बघू शकता. हे पीठ जे आहे ते आता तयार करून घेतलं जाते. थोडस पीठ आता दरदरीत वाटते, म्हणजे थोडस जाडसर वाटते. ओके तर मित्रांनो वडा क्रिस्पी राहण्यासाठी थोडस पीठ जे आहे ते जाडसर केलं जाते. आणि हे समोर आता तेलामध्ये हे वडे जे आहेत ते फ्राय केले जातील. तर मित्रांनो वड्याचं काम इथं दिवसभर चालतं. तसंच कांदा भजी, पॅटीस आणि जसा पाव वडा, मिरची भजी, कांदा भजी हे सगळे पदार्थ इथं दिवसभर मिळतात. शिवाय इथली बटाटा भजी देखील फेमस आहे. हे समोर आता आपल्याला दादा वडा वाजलेत आणि वडा खाण्यासाठी गर्दी 4-5 नंतर होतेच. त्यामुळे आता हे वडे सोडले जातात. तर मित्रांनो कोल्हापूरच्या लोकांना तुकाराम वडा सेंटर सांगायची गरज नाही. पण बाहेरचे लोक जेव्हा कोल्हापुरात येतील तेव्हा महापालिकेजवळ त्या तुकाराम वडा सेंटरला नक्की भेट द्या आणि इथले पदार्थ कसे केले जातात ते एकदा नक्की टेस्ट करा. ओके तर हे वडे मित्रांनो सोडले जातात. आता फ्राय होईपर्यंत आपण दुसरी प्रोसेस बघूया. दादा काय दाखवत आहे? ओके तर दादा आपल्याला आता मसाला दाखवत आहे. माईक हा बोला. इतर ठिकाणी एक प्रकारचाच मसाला वापरतात. बरोबर. आपल्याकडं तीन प्रकारचे मसाले वापरतात. हा बेडगी भरडा म्हणजे असतो ना, आता हे वड्यासाठी वापरणारे मसाले बघतोय आपण. बेडगी भरडा हा मिरचीचा भरडा आहे. ते मिरची, ओली मिरची,
हो. त्यात बाकीचं मटेरियल असतं. ओके, ओली मिरचीचा मसाला, हा ओली मिरची. आणि हा कांदा आहे, तळलेला कांदा. तळलेला कांदा. त्यात बाकीचं मटेरियल मसाला वगैरे असतं. ओके ओके हे 3 प्रकारचे मसाले. त्यानंतर हा गरम मसाला, ओके हा खडा मसाला वापरतो. ओके. आणि परत ते मेथी मेथी. मेथी पावडर ओके. असे बाकीचे साहित्य. दादा पहिल्यांदाच बघितलं की वड्याला इतके भाजी किंवा हो, इतके हो. मसाले वापरले हो जातात. हो कुठं वया वापरत नाही तेवढं. हे मसाल्याचा स्पेशली इतका जास्त सुगंध यायला लागलाय हो, हो. जबरदस्त. वा. मित्रांनो हातावरती घेतलाय मसाला हा मी, हा. तुम्ही समोर बघू शकता. तर भाजीसाठी हा मसाला वापरला जातो हो. आणि अतिशय जबरदस्त मित्रांनो याचा स्मेल हा. आहे. खूप छान पद्धतीने सुगंध येतोय. हा. तर वड्याला पहिल्यांदाच बघितलं की इतके मसाले वापरले जातात आणि त्यामुळेच तुकाराम वडावरती गर्दी होते. तर आता हे मसाले कोण शोध लावला, म्हणजे इतके मसाले वापरायचे वड्याला? हा आमचे वडिलाजीत आहे ते. बर. आम्ही स्वतः बनवतो घरी. पण महाराष्ट्रात बहुतेक अख्ख्या महाराष्ट्रात असं इतके मसाले वड्याला कोण नाही वापरत नाही नसेल. कोणी वापरत नाही. बरोबर अगदी भरपूर मटेरियल असते त्यात. बरोबर. त्यानंतर दुसरी एक खासियत म्हणजे आमची चटणी जी असते, चटणी पातळ वड्यावर जी चटणी मिळते, ओके, पातळ चटणी जी हा. दिली जाते. ती पण कोल्हापूर जिल्ह्यात आसपास कुठेही मिळत नाही. आपले बरोबर. लोक बाहेरून जिल्ह्यातून इकडे येतात, सांगली, मिरज, सातारा बरोबर चटणी वडा खायचा. बरोबर. खूप छान. आता वडे जवळपास तयार होत ना दादा? हा आता तयार होणार. ओके. आणि मगाची बॅच जी आहे ती आता ही नवीन सोडली आहे. आणि हे समोर बघू शकता मगाचे वडे जे आहेत ते हाफ फ्राय करून तयार आहेत. हे पुन्हा एकदा फ्राय करून पुढचे फायनल वड्याचं फ्राय होईल. तर वड्यांचे तुम्ही नुसतं आकार चेक करू शकता मित्रांनो. हे जम्बो साईज वडे म्हणायला हरकत नाही आहे. कोल्हापुरात बरेच ठिकाणी असे हे वडे मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोटिंग जे आहे ते अतिशय क्रिस्पी असतं या हा. वड्यांचं. कुरकुरीत लागतील तुम्हाला हे वडे. वा. कोल्हापुरातलं अतिशय जुनं असं हे वडा सेंटर आहे मित्रांनो. आणि महापालिकेच्या शेजारीच असल्यामुळं खूप गर्दी होते इथं. आणि कोल्हापूर जिल्हा तसंच बाहेरच्या जिल्ह्यातून देखील जेव्हा लोक इथे येतील तेव्हा हा वड्यांचा आस्वाद घेतल्याशिवाय राहत नाही. आणि हा युनिक वडा मित्रांनो कोल्हापूरकरांना माहितच आहे, पण तुम्ही जेव्हा कोल्हापुरात याल तेव्हा इथले पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. आता हे वडे जवळपास हाफ फ्राय झालेत. आता फ्राय केल्यानंतर वेगळ्या भांड्यात काढले. ती चहाची वेळ झाली आणि इथं लहानांपासून मोठ्यांपर्यंत बरेच लोक इथं गर्दी करतात. दादा रोज किती वडे तळताय तरी? साधारण एक 300-400 आसपास वडा जातो. 300-400 आसपास जातात. वा. तर इथे समोर बघू शकता मित्रांनो हे मोठ्या प्रमाणात आता हे वडे जे आहेत ते फ्राय होत आहेत आपल्या समोर. चेक करू शकता या वड्यांचा कलर आता चेंज व्हायला लागला आणि गोल्डन कलर झाल्यानंतर हे वडे जे आहेत ते वेगळ्या भांड्यामध्ये सर्व करण्यासाठी काढले जाते. तर ही जी चटणी आहे ती पातळ चटणी वड्याबरोबर दिली जाते. तर मित्रांनो समोर वड्याबरोबर दिला जाणारा पेटीपाव तुम्ही समोर बघताय आणि हा पेटीपाव इथं कट केला जातोय आणि वडाबरोबर भजी बरोबर तो पाव दिला जातो. तर मित्रांनो समोर आता हे वडे तयार झाले आणि आता वेगळ्या भांड्यामध्ये काढले जाते. वा. तर तेल जळलेलं आहे आणि हे समोर मित्रांनो बघू शकता हे गरमागरम बटाटे वडे तुकाराम वडा सेंटरचे वडे हे आता आपल्या समोर क्रिस्पी गरमागरम वडे तयार आहेत. वा. मित्रांनो समोर बघू शकता हे गरमागरम आणि जम्बो साईज बटाटे वडे आपल्या समोर आता तयार आहेत. तर हे वडे मित्रांनो आता विक्रीसाठी तयार आहेत आणि रॅक मध्ये आता ठेवलेले आहेत. गरमागरम वडे आता हे सगळ्यांना दिले. पंढरपूरवरून इथं आलो होतो म्हशीचे रेस बघायला. बर आम्हाला इथं नाश्त्यासाठी म्हणून आम्ही इकडे वडापाव सेंटर मध्ये आलो. बर कसा वाटला वडा? एक नंबर वडा आहे. बर एक नंबर क्वालिटी आहे. तुमचं नाव आणि गाव सांगा जरा. महादेव रानबा झुंबाळे राहणार पंढरपूर. पंढरपूर. बरं इथला वडा कसा वाटला तुम्हाला? एक नंबर वडा आहे, चविष्ट वडा आहे. बर काय काय घेतलं तुम्ही आज मग? आता वडापाव घेतला, परत नंतर चहा टोस्ट. बर एक नंबर क्वालिटी. बर पंढरपूर पेक्षा चांगला आहे वडा का कसं काय? नाही पंढरपूर पेक्षा चविष्टचा चांगला आहे. पंढरपूर पेक्षा आवडला तुम्हाला? चांगला फार वाटलं? आवडला म्हणून आम्ही एक नाही 2-3 वेळा खाल्लाय. बर 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 चालेल 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 थँक्यू. तर मित्रांनो तुकाराम वडापाव सेंटरवरती आपण आलोय आणि महापालिकेजवळ असणाऱ्या
तुकाराम वडापाव सेंटरला आज आपण भेट दिली. बऱ्याच कोल्हापूरकरांचे कॉमेंट आले होते की आमचा कोल्हापुरातला एक मोस्ट फेमस तुकाराम वडा तुम्ही कव्हर करा, आणि त्यामुळेच आज इथं आपण आलो होतो. तर मित्रांनो, इथं आल्यानंतर कळालं की का इथं लोकांना इथं कोल्हापुरात आवडतो वडा. जवळजवळ भाजीमध्ये मित्रांनो 3-4 प्रकारचे वेगवेगळे मसाले असतात. ते दादांनी ड्रम उघडून दाखवले, आणि ड्रम जसा उघडला तसे सगळ्या मसाल्यांचा खूप छान सुगंध येत होता, आणि त्यापासून ते त्या भाजी केलेली. मित्रांनो, इथं जी पातळ चटणी दिली जाते ती पातळ चटणी वड्यासोबतची आहे समोर. तसंच इथं वडा देखील आहे. तर मित्रांनो, समोर वडा आपण आता टेस्ट करतोय, आणि पीस एक तोडून घेऊया. समोरचं आवरण जे आहे वरचं ते अतिशय क्रंची आहे मित्रांनो. कारण कोल्हापूरमध्ये आल्यानंतर बटाटे वडे खाण्याचं समाधानच काय वेगळं असतं. कारण एक तर आकार खूप मोठा असतो वड्यांचा, त्यासोबत दिला जाणारा पाव अतिशय ताजा फ्रेश असतो, आणि स्पेशली तुकाराम वडा कोल्हापूरमध्ये खूपच फेमस आहे. आणि याची भाजी जी आहे ती त्यामध्ये 4-5 प्रकारचे वेगळे मसाले वापरल्यामुळं, घरगुती मसाले वापरल्यामुळं भाजी अतिशय टेस्टी आहे. वडा खाण्याचं समाधान काय असतं ते इथं तुकाराम वडावरती आल्यानंतर तुम्हाला नक्की बघायला मिळेल. जर मित्रांनो बाहेर गावाहून कोल्हापूरमध्ये येणार असाल आणि इथला वडा जर टेस्ट करणार असाल, तर कोल्हापूर महापालिके शेजारीच हा जम्बो साईज वडा तुम्हाला मिळेल. आणि इथं दिवसभर दुकान चालू असतं, त्यामुळे तुम्हाला इथं वडा नक्की ट्राय करायला मिळेल. ही पातळ चटणी दिली जाते, आणि ती देखील खूप युनिक आहे ती चटणी. वा, आंबट, गोड, तिखट अशी काही वेगळीच चटणी आहे ही. वा. तर दादांना विचारतो की ही चटणी युनिक आहे, आंबट आहे थोडीशी, कशी केली जाते? दही असतं ना, हा, ते थोडस घरी- इकडे. हा. दही असतं ते आपण घरीच तयार करतो. हम्म. आणि त्याला जे घुसळणे असतं ते आपण मिक्सरला न लावता हा. आपली रवीच्या साहाय्यानं. रवीच्या साहाय्यानं त्याला घुसळलं जातं. हो, त्यामुळं त्याला एक नैसर्गिक चव आहे. चवच आहे. बरोबर. बाकीचं मटेरियल असते ते वड्याचं मटेरियल त्याला चटणीसाठी वापरतो. आणि चिली फ्लेक्स वगैरे पण दिसतात, त्यामुळे आंबट, गोड आणि तिखट सगळ्याच चव तिन्ही चव आहे त्यामध्ये. चटणी खरोखरच युनिक वाटली मला. तर मित्रांनो, चटणी खरंच दादांनी सांगितली तशी युनिक आहे, आणि तुम्ही जे मसाले दाखवलेत त्याची जादू हे वडा खाल्ल्यानंतर कळतोय. वडा क्रिस्पी आहेच, शिवाय भाजी देखील एकदम युनिक आहे. अजून एक बाईट घेतो. दादा, साधारण किती वर्ष झाली स्टॉल आपला? 53-54 वर्ष झाली. 53-54 वर्ष झाली. म्हणजे 54 वर्ष तुम्ही अशी ही वड्याची सर्व्हिस देता सगळं. ही चव राहते शेवटपर्यंत. हा मसाल्याचा फॉर्म्युला वगैरे आहे. असं तर वडील झालेला आहे. बरं. 76-20-20 हा. 16-28 हा. तुकाराम वडा सेंटर, महानगरपालिकेजवळ. मित्रांनो, या फोनवरती फोन करा, आणि लांबून जर येणार असाल तर दादांना फोन करा, जेणेकरून चुकामुक होणार नाही, किंवा चालू असेल बंद असेल ते विचारा, आणि नक्की या. चव युनिक आहे. अखंड कोल्हापूरमध्ये अशी चटणी तुम्हाला कुठे मिळणार नाही. अतिशय उत्कृष्ट चवीची चटणी तुम्हाला खायला मिळेल, आणि क्रिस्पी क्रंची वडा आणि व्यवस्थित फ्राय केलेला तुम्हाला इथं खायला मिळेल. तसंच मित्रांनो, इथं गोल भजी दिली जातात, कांदा भजी, काही ठिकाणी खेकडा भजी पण म्हणतो याला. तर अशी ही गोल कांदा भजी पण आहेत. वा, अशी खमंग आणि खुसखुशीत, गार झालं थोडीशी गार झाली. वगैरे असेल तर फास्ट चांगला ते सकाळीच आयटम असतो. दिवसभर फक्त वडा. पण तरी सुद्धा चव अशी चव राहते. गार जरी झाली तर चव आहे. चव आहे तिथं. वड्याबरोबर मित्रांनो भजी सुद्धा ट्राय करा, आणि जेव्हा तुम्ही इकडे याल तेव्हा तुकाराम वडापाव सेंटरला भेट द्या, आणि इथले सगळे पदार्थ टेस्ट करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये, सुंदर रेसिपी सोबत, सुंदर लोकांसोबत. तोपर्यंत राम राम. चालेल.